आपली जशी अवदस आहे ती लोकांची कशी करून आणा. तुम्हाला सांगते नाव ऐकत नाही बाबूराव पोरगी. नाही अवघडच भेटली तुम्हाला सून बरं का. ते सांगते गंगू अख्ख्या गावाला आवडायची आवडायला आवडायची होती. नाही ना आवडायची. गंगू अख्ख्या गावाला आवडायची. आवडायची म्हणजे कशी? अगं म्हणजे तो स्वभाव प्रेमळ बोलणं अहो म्हणजे असं. आपण उभं राहिला का चार लोक घाबरायचे, ही पोरगी नाव घाबरत नाही. इतकी इतकी हे का विचारूच नका. नाही. आणि स्वयंपाक जर करायला लावला ना, पाणी एकीकडं आणि त्या बटाट्याच्या फोडी एकीकडं. भाकरी करायला लावला तर त्या भाकरीचे एका भाकरीचे 5-5 कुटके असे उलटे पालटे करीत. काय करायचं गंगूवहिनी ऐक. शेवटी आता पोरीची जाते आपण स्वतः करून घ्यायचं. आपल्याला चटकदार लागत रे खायला. अहो मी गंज करून घेते. आता तुम्ही विचार करा, जर उद्या हे वेगळं जर निघाले, आता मी जर म्हटलं आता यांना वेगळं काढून द्यावं, यांचे लय नाटकं लावले तर काय खातीने? दोघांच्या अंगावर मास्तर राहीन का? तुम्ही सांगा किती दिवस चालायचं? आता 2 वर्ष लग्नाला होऊन गेले, सगळं घरचं काम करून घेते. बाई तू जाती जाय येते ये. तिला ते पार्लरचा कोर्स लावायचा लाव. बरं पार्लरचा कोर्स लावल्यापासून बाई नुसती लिपस्टिकच लावून येते. तिला काही परसवर आहे आता काय झालं का नाही आणला. आता ठीक आहे त्यांचं वय कमी होतं, त्यांना नव्हतं अजून त्यांचं प्लॅनिंग करायचं. आता होऊ देतील प्लॅनिंग. एवढं काय आताच्या पोरांचं कसं असतं माहिती बाबूराव, त्यांचं एकदा व्यवस्थित सगळं सेट झालं का मग त्यांचा पुढचा प्लॅनिंग असतो. त्याच्यामुळे ते आता फिरायला गेले होते मागं मनालीला. जवळजवळ महिनाभर तिकडच होते. आले 2-2.5 लाखाला चुनाला घरी. 2.5 लाख रुपये खर्च करून आले. पण जाऊ द्या, आयुष्यामध्ये लग्न झाल्यावरच तेवढाच वेळ भेटतो. पोरं सुरू झाल्यावर काय जाणं होतं. पण माझं काय म्हणणं आहे, सगळ्या गोष्टी मनाने होतात. पोरगी नाव ऐकत नाही. आता कुठं कुठं तिला 8 दिवसापासून म्हटलं बाई साडी घाल. गावातले लोक इतके नाव ठेवतात, सगळ्या गावात माहिती गंगूची सून गंगूची सून. उद्या लोक तुला चांगले म्हणून ओळखलं पाहिजे ना. हा मग लोक किती घाणेरडं बोलतील जर हिने ऐकलं नाही तर. आपल्या इकडे पोरं टोरे कसे मग हा सारखं आता आता कुठे गेले. आता काय मला म्हणे मी याला जाऊन येते म्हणे, काही दुकानात जायचंय का पार्लरला जायचंय काहीतरी म्हटली. मी ऐकलं नाही. गेली. तिला म्हटलं जाय पण लवकर ये. तुमचं काय चाललं तुमच्या सुनबाईचं? नाही आपल्या सुनबाईचं काही टेन्शन नाही. वावरात जाते, शेतीत काम करते. खरंच बाई स्वयंपाक पाणी इतके टाकाटाक आहे तुम्हाला सांगतो. त्या पोर आहे ना गोऱ्या चमडीच्या मागं लागतात, पण गोरी चमडी भुरी पाल काही कामाची नसते. हो कधी पण काळ्या रंगाची बायको करावा. गोऱ्या रंगाच्या पुरीला पब्लिक लय पाहत राहते. अहो ते बघायचं जाऊ द्या, पण हिच्यामध्ये नुसतं रंगच गोरा आहे ना, गुणच नाही ना. त्या गुणापायी पार नको नको आणलं. नाव ऐकत नाही बाबूराव. मी तर लगेच तुम्हाला सांगते माझ्या नाकी दम आलेले. कपडे सुकलेले वाळू घातले काढून आण ग, तर ते तिचेच काढून आणते ना, आमची तशीच ठेवते दोघांना. अरे बापरे एवढं करते का? त्या कावर बसले इथं बाहेर? बसले तुझ्या आता सासरे आले मग म्हटलं बसावं आता. आले झाले का तुमचे काम? काम झाले. रानात चाललं होतं, पाऊस झाला ना आज असं. हे मार्केटला गेली होती, थोडे वांगे बिंगे घेऊन आली थोडेसे. अगो बाय वांगी आणली तू? माझ्या नवऱ्याला लय आवडतं ना. तुझ्या नवऱ्याला म्हणजे नवरा पुरतेच करणार आहे का? तुम्हाला पण आता नवरा आणि तुम्ही काय माझीच घरची माणसं. हा ना. बरं सासरे काय म्हणताय तुला? बोला ना. काय म्हणे तू काम नाही ऐकत मग सासूबाईचं? काय हो? ऐक दिवसभर तर तुमच्याच हाताखाली राबते मी. शब्द असं पडून देत नाही, नुसती तोंडी लागते तिच्या बोलायला याला त्याला. अहो माझं काही म्हणणं नसतं. मी करते माझं गुपचूप काम करते, पण त्यांचं तन 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 बड 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 चालूच राहतं. सारखं तुम्हाला तर माहिती त्यांचा स्वभाव. नाही स्वभाव मला माहिती, पण आता तिला सून आली ना ग, मला तिला कोणा तरी पावर दाखवलं पाहिजे ना. म्हणजे सून आली तर पावर दाखव. हा मग किती ऐकून घेऊ म्हणजे मामा बाई, तू आता. 10 वाजता झोपेतून उठती. 10 वाजता कोणी झोपेतून उठतं का तू सांग? तू तुझ्या आई बापाची तर 10 वाजता उठायची का? तुझ्या आई 10 वाजता उठती का झोपेतून? नाही मी उठायची 10 वाजता, मला ती अगं सवय. पण तू नवऱ्याच्या घरी आले आता. हे सासू सासर आहे. सासरे इथं, सासर म्हणता याला. पण तुम्ही तर म्हटले ते जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हणे मी लेकी सारखी सांभाळून. आता लेकी सारखी जरी सांभाळण, पण तू विचार कर, रोज जर तुझ्या आईची तर तू 10 वाजूसर झोपली, तू तुझ्या आई सहन करीन का? तुझी भाऊजाई जर अशी 10 वाजूसर झोपली तर चालन का? मला त्यांचं नाही माहिती. मी 10 वाजता उठायची, एक पण काम इथं कर, मी प्रयत्न तू तुझ्या करते माईला ना. फोन लाव, तिला विचार तुझी वहिनी सकाळी 11-12 वाजता उठती का सकाळी 5 ला उठती? ती जर पण म्हटली माझ्या सकाळी- आईचं तुम्ही नेहमीच माझ्या आईचं नाव काढत राहता. आईचं मधी नाव मधी का बरं मधी काढते? मग तू म्हणती ना का लेकी सारखं, मग मी आई सारखी आहे. मग मला तुला बघू दे ना, मला की तुझ्या आई खरंच तुझ्या भाऊजाईला अशा 11 वाजता झोपू देते का? सून बाई ते जाऊ दे, तिकडचं जाऊ दे, सुनबाई, आपल्या घरचं बघा. मी काय सून बाई तो नवरा केलाय ना, हा केलाय ना, तो टिकली कावर नाही लावली. अहो तिला बोलून अहो, मी ती चालत नाही, fashion आहे कपाळात मामा. तुम्हाला नाही माहिती का? आता आता कोण टिकली लावतो? फॅशन आहे ती. हे काय आता सिंदूर भरला त्याच्या नावाचा, त्यांच्या का? नावाचा. सॉरी त्याचं हा, ते sorry. काय आमचं आम्ही तुम्हाला वाटतं बोलतो दोघंच एक काय ना, हा? नवरा बायकोच बोलत आहे का? हा आम्ही बोलता बोलता असं. आता आमचं लव्ह मॅरेज सारखंच आहे हा, ना, लव्ह प्लस अरेंज, अच्छा अच्छा तर होऊन जात. की मागतच पडला आम्हाला. अगं, पण माझं काय म्हणणं आहे, कपाळाला टिकली नाही. तुला माहिती का
जी लावत नाही टिकली ती आयुष्यामध्ये आणि संसारामध्ये कायमची हुकली. हुकली, हा. गळ्यात तुझ्या मंगळसूत्र नाही, ते कानामध्ये एवढे लटांगळे घालून घेतले, हे पार काय ते घातलंय? हे पराशे. काय? हा, हे काय हातामध्ये काय ते घुंगर घालून घेतले काचेचे वांग. फॅशन आहे तुम्हाला माहिती नाही का का? तुला नाचायला जायचं कुठं? आता तुमचे ते मार्क्स आहे ना ते सोडून द्या विषय. आता आता ही लेटेस्ट काचेचे फॅशन आहे. वांगला ठीक आहे. आता मी पण आता सकाळी कपडे धुताना काढल्याचं घालायचं लक्षात नाही राहिलं, पण तू गोड घाल ना हातामध्ये. अहो ही आता फॅशन आहे ना, तुम्ही मला असं आहे ना सोन्याचं करून द्या. हा, माझ्या किडण्या कोणी घेतं का बघ. अहो तुम्हाला तुम्हाला फॅशन माहिती नाही, आता तुम्ही बोलूच अगं, नका आपण त्याबद्दल. गळ्यामध्ये मला जाऊ द्या मंगळसूत्र मध्ये आता जाऊ द्या. अगं का मंडी तर घाल बाई गळ्यामध्ये. अगं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, पोरीनी लग्न झाल्यावर नको सिंदर लावू पण एक लाल टिकली गळ्यामध्ये, हा. काळी पोत पाहिजे, तर ती पाहिजे. पोरगी सर्व गुण संपन्न 2 दिसते. मंगळसूत्राच्या वाट्या. असं काही नसतं, ते मागचं झालं. आता तुम्ही काय ते मागचं ए घालत बसले. वहिनी, त्यांचं लव्ह मॅरेज होईल तेव्हा त्यांना ते सगळं माप आहे. ऐक बाई, मी तुला एक सांगू का, मी गावातल्या लोकांना पार कदरलेली. तू आणि तुझा नवरा घरातून जा आणि दुसरीकडे कुठं रूम करून राहा गावाच्या बाहेर. गावात सुद्धा राहू नका, कारण हे असं वागणं आपल्याला काय पटणार नाही. बाबूरावला माहिती माझा स्वभाव कसा आहे, आपल्याला नाही सहन होणार. मी बाहेरच्या लोकांना सोडत नाही, घरच्यांच्या अशा अवलादी बघू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही तू एकटी निघून जाय माहेराला, कारण माझ्या पोराने तुला करून आणलेलं उपकार केलेले आहे. कुठं उद्या लोक म्हणतील सुंदिली काढून, त्यापेक्षा घेतो नवरा बोकंडिंग घेते, इथून निघून जाय दुसरीकडे जाऊन. जाऊ का मग आम्ही पुण्याला? आमचं काय, आम्हाला तेच पाहिजे नाही. कुठं झालं की जाणू आम्हाला तेच पाहिजे. तुम्ही दोघांचं अगं वहिनी पण करायचं, पुण्याला मला काय पुण्याला जाऊन काय खातील ते बिल्डिंगच्या सिमेंट? सिमेंट काढून खातील बाई. हे बघ तू की नाही ना, ते पुण्याला निघ जाय ना, तर कुठं जानू मध्ये जाय. लगे माझ्या घरात अर्धा संसार लागत असून तो घेऊन जा, पण तुम्ही गावातून निघून जा एकदा. मला एक कंटाळा आलाय तुमचं करू करू. दिवस रात्र तुमच्या त्राप्ती मला निघून जायचंय. मलाही काही तुमच्यात आवडत नाही. 2 वर्षात कंटाळले का? नमस्कार. काय चाललंय? काय नाही, काय बसलंय. काय असती का जण एकत्र कलकल कलकल ऐकू येऊ राहिली गल्लीमध्ये तिकडे? असं इकडून या सुनबाई जवळ कुठं उभं राहता चांगलं वाटतं का तुम्हाला? पटत का तरी गावचे सरपंच आहे रे सरपंच तुम्ही. अहो सरपंच बिन आता आहे ना तंटामुक्तीचा अध्यक्ष पण मला केलं लोकांनी. हा केलं ना, पाहिलं ना. गावामध्ये काही तंटे भानगडी जर झाल्या ना तर ते गावातच मिटवायचे असतात. हा नाही बरोबर. आर पाटलांनी हाजीआर काढलेला आहे. ओ नका कोणाचं नाव घेऊ. इथं आर पाटील नाही माझ्या घरातला विषय, इथं का राजकारणाचा विषय नाही. मी काय म्हणते ऐका मॅडम, सरपंच, तुमच्या घरातला विषय मिटवण्यासाठीच मी आलोय. मला जरा कल्ला ऐकू आलेला आहे. काय बाई पुरीकडे बोट करू करू तुम्ही बोलू राहिले. ऐका दररोजचं ताण आहे अहो. ए, बस आता. ए, का- मोठ्या माणसाला तोंड नका खणखण वाजवण. उद्या काढायचं आजच काढून दिली तर एकटीच गंगूबाई द्या काढू, मी चालली निघून. निघ. ए बेटा, कामा डोक्याला उभी ताण. राहा. गंगूबाई माझ्या संग- सरपंच एक मिनिट ऐका. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, गळ्यामध्ये नवरा लग्न झाल्यानंतर काळी पोत घालायची, बरोबर आहे. टिकली लावायची. हा. तुम्हाला ही आपल्या घरात 2 वर्ष झाले येऊन, वर्षातून तर दर महिन्यातून तर 10 दिवस तिची आईची इथेच पडेल राहती, तरी आपलं काही म्हणणं नाही. तुम्हाला 2 वर्षात कधी ऐकायला आलं का माझ्या इथं भांडणं झाले? मी काहीच म्हणत नाही. नाही केलं का उठते, थापून ठेवते, पोराला खाऊ घालते, कारण मी जन्म दिलेला आहे ना पोराला. माझ्या पोराला उपाशी नाही मारू शकत. आता त्यांनी गोरी गोमटी भुरी पाल करून आणली, आता हिला एवढं माझ काही नाव कामाला हात लावत नाही. ही 11 वाजता झोपेतून उठती, 12 साडेबाराला. तुम्ही सांगा आपल्या काळामध्ये बिना आंघोळीची बाई किचन मध्ये गॅस जवळ तरी जात होती का? ही 12:30 वाजता येते, बिना आंघोळीचीच खाऊन घेते आणि परत बेडरूम मध्ये निघून जाते. तुम्ही सांगा मी कोणाच तोंडाकडे बघून हिला सून म्हणून मानायचं? आता म्हणे गावात गेली तिची कपाळ टिकली का पा, गळ्यात पोते का बघा. तिला म्हटलं बाई मी या गोष्टी सहन करू शकत नाही. सरपंच तुम्हाला एक सांगू का, मी अख्ख्या गावाला सावरते. कोणाची इथं काही आलं तर खंबीरपणे उभे राहते, पण मी माझ्या पोटच्या गोळ्या पुढे खरंच हारली. मी त्याला प्रेमाने सांगणार आहे, भाऊ मारा होण्यापेक्षा आणि माझं नाव बदनाम होण्यापेक्षा बायको घे. आणि हिला बी सांगितलं तू नवरा घे आणि इथून चाललं जाय पुण्याला, तू इथं राहू नको. बाबूराव काय चुकलं नाही माझं? बरोबर. झालं का बोलणं तुमचं? सांगितलं मी तिला. झालं का हा. गंगूबाई? तुम्ही जे ना आता बोलता बोलता जे बोलले ना, कपाळाला टिकली नाही, भुर्री पाल असेच म्हटले ना, हे तोंड आहे ना, तोंड थोडं आवरा. राग नका येऊन देऊ तुम्हाला. हे डाच आहे ना तुमचं. एक काम करा सरपंच, डाचांडूचा करू नका. एवढे तुम्हाला वळवळ होत असं हिला घेऊन जा तुमच्या इथं, मग तेव्हा हे कळेल असलं तोंड घरातली द्यायचं, सून काय इथं असते. वंगाळ थोबाड तोंड बंद कर. ऐ, इडच चुकतं गंगूबाई. हे बाय तुम्हाला चुकतं तुमचं वालं. तुम्हाला काय वाटतं मी थोडासा बोंगा वासावला भगवंताने तुम्हाला आवाज असा कडक दिले ना, त्याचा उपयोग आहे ना तुम्ही चांगल्या एक काम कामासाठी. करा ना सरपंच, तुम्ही- तुमच्या पोटी तर पोरबाळ नाही काही. एक काम करा तुम्ही, तुम्हाला मी आज माझा पोरगा आणि ही बाया दत्तक म्हणून मी तुम्हाला लेखी लिहून देते आणि त्याच्या नावाची प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करून देते. त्याच्या नावाचं आम्हाला काहीच नको. तुम्ही मला फक्त ही बया आणि पोरग 2 वर्ष काही 2च महिने सांभाळून दाखवा. तुम्ही म्हणाल ती पाहिजे जर नाही आणली मी त्या दिवशी मी अख्खी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देईन. वहिनी बाई सरपंचाला पोहोचवर मी नाही काय? कशाला जायला त्यांच्या पुन्हा घरी? पोरसोर आहे त्याला. हे बाय, अरे, अरे, नाही, अरे, नाही, तुमचं कसं झालं? पाटील लग्न कर म्हणजे बायको तूच होय, असं झालं तुमचं म्हणणं. मी काही गोष्टी तुम्हाला समजून सांगू राहिलो, पण तुम्हाला ती मन लागू पडली अगदी. पाटील लग्न कर म्हणजे बायको तुम्हीच व्हा. अरे असं नाही. गावात शांतता,
प्रस्थापित करायची आपल्याला गंगू सोबत का तुम्हाला हो. म्हणे, ही पोरगी घेऊन जा आणि आणखी काय म्हटली सरपंच मी काय होतं ऐका ना मी जर अशा बाया घरी गोळा केल्या तर मग मला आज अनाथ आश्रम काढावं लागेल ना राव. हो. मला बायको आहे पोर आहे एक सून आहे माझी वाली पटतं का बघा या बाईला आणि तुम्ही खुशाल ए म्हणता, बाई नको म्हणू उलटेच वाजवण. ए चुकलं तुझं वालं बाई आहे का तुझी वाली तू रोज काय त्यांना यायचं किती खरं यांना कदरच नाही काय केलं तू? अरे तू सकाळची 11:30 वाजता आंघोळ करून जाय तू तशी गावामध्ये हे मामा आत्ताशी बरोबर आहे, एवढी- पण तुम्ही काय तुम्हाला म्हटलं कोणी मी तुला? सांभाळू शकत ते- तुमच्या तेच म्हटलं हाताखाली का सून संस्कृती टिकणार का नाही. तुझी वागायची? थांब ती काय म्हणते तुझं म्हणणं सांगते बेटा तुमच्या हाताखाली सून टिकूच शकणार नाही. मला नको पण आहे माझ्या हाताखाली आता. ठीक आहे आम्ही चाललो आता आमचं बोडे बसत बिंदास बिंदास. आता बोलता बोलता काय म्हणे पुण्याला राहायला काय म्हणते म्हणजे तसं तुझ्या मनात आहे का ग नवरा घ्यावा ना आपलं आपलं आता पुण्यात. या बाईला मान्यच नाही आम्ही तर आम्ही काय थोबाड करणार पाहिलं का बोलायचं बाईला वाजव म्हणू तुझ्या नको. उलटी. तू जे म्हणती ना रोज आत्या म्हण ना आत्या म्हणती का सासू आत्याच म्हणती पण आता यांचं त्यांना किती ऐकून घेणारे माणूस हा. का माझ्या नवऱ्याला फोन लावते लाव ए, हो लाव द्या सरपंच येतात लाव द्या असतील, लाव थांबा द्या, रस्त्यात. लाव लाव द्या लाव द्या तिला लय गमेंट आहे जाऊ द्या हॅलो हॅलो हा विशाल कुठे आहेस तू मी हम्म आता भांडे घासून राहिलो हॉटेलमध्ये. हं? अच्छा तुम्ही या ना घरी इथं लय हे आत्यांचं काही वेगळंच चालू आहे वेगळंच आहे, एक दररोज कुटकुट कुटकुट चालूच आहे एकदाच मिटवा बरं ते काय झालं? बोलताय की तुम्हाला काढून देईल तुम्हाला नाही ठेवायचं. आता बघ माझं सासर आहे मी आता हे सोडून जाऊ शकते का? अगं बावळट तो हामन अजून भांड आपल्याला पुण्याला जायचं नाही भांडतो अजून. चालेल 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 तुमचं साधा असेल ना तर मी करेन. बाणच भेटेल आपल्याला. ठीक आहे आपण तिकडचं आपला संसार थांबू इकडे काय खेडेगावात पडले आपलं. ठीक आहे ठेवते मग. हा आणि भांड बिंदास भांड काय टेन्शन घेऊ नको. म्हणजे पटकन आपल्याला मोकळं तरी होईल यांचं काय यांचं काय आता अर्ध्या म्हसनं काय म्हणतात गौऱ्या गेल्या अर्ध्या गौऱ्या म्हसनात गेल्या तुझ्या आई यांचं बापाच्या नाही जायचं ना. ते जाऊ दे आहे बाप. त्याला जेल आहे. आता तुम्ही माझ्यासोबत भांडणार आहे का? मग असं माणसांचं गौऱ्या बिवऱ्या बोलली तर थोबड फोडलं पाहिजे. थांब घरी येतो मग पाहतो तुला. ठीक आहे तुम्ही आता मला हे मिटू द्या तुम्ही नंतर थोबड फोडा बरं माझं. आता मला इथं बरं ठीक आहे ए बाई वैशू हे तुमचं भांडण मिटवायला आलेलो आहे मी मला वेळ नाही मला ग्रामपंचायत मध्ये सरपंच बरं. ऐका ना माझं फायनल आहे यांना जाऊ द्यायचंय कारण सरपंच आपल्या गावामध्ये हिला बघून बाकीच्या सुना जर अशा वागायला लागला तर काय गावावर संस्कार पडेल काय संस्कृती राहील आपल्या गावची. हिला बघून म्हणजे काय चूक आहे तिची वाली काय चूक दिसत नाही हो मला तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय का? अहो सोडून द्यावं किरकोळ मुद्दा आहे अहो या किरकोळ मुद्दा धरून नाही चालत ती बाय. ऐकतच नाही 2 वर्षात नाही ऐकलं बाकीच्या पोर जातील ना एखाद्या याच्यावर नाचायला. सरपंच बाया बांगड्या घालते हा. हिरपा काय घातलं घुंगर अहो ते घालायचं जाऊ द्या फॅशन हातामध्ये आहे ना आता ही तुमची मुलगी पण घालत हातात असेल. घालायचं जाऊ अहो, माझी द्या. मुलगी सुद्धा असे आहे ना 2 3 असे चांदीचे कडे हिच्या तरी चांगलं तो पुरीच्या नको काढू रे तू नको ते करू सरपंच सरपंच, तू ही ना, सरपंच, हा. खेड्या गावामध्ये थोडीशी मर्यादा ठेवावी लागती मग? आणि ती ह्या मर्यादित राहू शकत नाही तिला जाऊ द्या येत जाईन दिवाळीला 6 महिन्याला लांबून हा. गोड राहिलेलं बरं. हे बघ गंगूबाई तुमचं म्हणणं पटत तुम्हाला आहे ना मुलगा आणि सून आहे ना काढून नका देऊ प्रेमाने म्हणा तुम्ही पुण्याला संसार आहे हा मग मी सांगितलं ना पण त्यांना. असं रागा वैतागात पाठवू नाही नका. नाही ते नाही, तिकडे त्यांना काय जाऊ द्या, ते का नाही कसे पोट आहे? भरू तिकडं मग इकडे आहे ना तुम्ही बी तुमचं राज्य मस्त पैकी तुम्हाला आवडत असं पण- पटेल तसं जीवन असं जगायचं पण अहो, आपण तिला आपण भाजी जगत असतो. अजून भाजी पोळी बनवता येत नाही चांगली ऐक नाही फक्त त्यांना रागा रागा माझ्याच काढून देऊ हाताचं खाताना दररोज हा, गा, 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 गा. उठ ती 12 वाजता आणि माझ्या हाताचं खाता मग. हा. येऊ का मग मी? हा जा नका. हा? काळा फक्त पाणी भांडण करून तंडण देते करू आम्हाला. नका, बरं का वैशू भांडण तंडण करू हा? नका, हा? आणि तू आता तुम्ही या सरपंच तुम्ही या जा जावा तुम्ही तुमचा संसार सांगा बायको आवाज येते माझा. सासू आहे ना आईच्या ठिकाणी असती ही बाई म्हणत जाऊ नको हा ठीक आहे येतो मग हा. आत्या आता मला जाऊ दे मध्ये जा. नका भांडू जा, आता बस जा, झालं बाई, जा. तुमचं नुसतं भांडत तन- नाही तन- तन. तुमची पॅकिंग चालू करून दे तुझा हा, नवरा करून आला दे. का आपण बघून हा घेऊ. आम्हाला तेच पाहिजे नव्हतं बरं तुम्ही जा, भांडले. जा, तुमच्या तोंडाने कबूल झालं आलं पोरग बी पोरग नाना का काय रे बसलं आज कस काय भाऊ बंद दिसले? ते मग रोजच राहतोय तू कुठं राह तूच राहत नाही घरी तिला विचारतो मम्मीला हा काही चहा पाणी दिलं का नाही नानाला? काय चहा प्यायला मग मूड नाही रे काय चहा पितो, सारखेच बरं भांडणं जाऊ चालू परत आहे पिऊ आपण चला. वैशे अगे वैशे काय हो इकडे. बोला ना अगं नानाला काही चहा पाणी घाला का नाही? आताच ते 3 वाजता चहा पिली होती हा का? दिवसभर चहाच लागतो त्यांना. बरं मी काय म्हणते तुला फोन आला असेल तुझ्या बायकोचा ना
ते फोन बिन चालूच राहत एवढं काय त्याचं. हा मग आता एक काम करा तुम्ही, बायको आहे माझी फोन करेलच ना. आता बायको आहे मग साहजिक आहे, बायकोनी केला पण पाहिजे, बायकोची काळजी तू नाही घेणार तर कोणी. तुम्ही बॅगी भरा आणि पुण्याला शिफ्ट होऊन जा. का बरं? नाही नाही होऊन जा, कारण काय होतं इथं ते सारखं सारखं भांडण किरकिर, तुला काम करावं लागतं, माझ्या मागं गणगण असते, 4 वेळेस मला शेतात जावं लागतं, सगळं घरचं काम करायचं, तिकडचं करायचं. तुझी बायको उठते 11 साडे 11ला, तुला सकाळी डबा मीच करून देते, संध्याकाळी आल्यावर स्वयंपाक तुला माझ्या हातचाच लागतो. मला पण जीव आहे रे, मला मी लेकरू आहे, मला पोरग आहे, पोरासाठी आयुष्यभर कष्ट केले ना, आता सुनासाठी करू का? उद्या तुला पोरं होती, त्या पोरांना मीच करून खाऊ घालू का? मग मला सुख कधी? त्यापेक्षा भाऊ तुम्ही ना सुखासुखी चालला जा, मी माझा नवरा 2 भाकरी कसं करून खाऊ, आम्हाला तुमचा लगे रुपया बी नका देऊ. तुम्हीच का म्हणून तुम्हीच खा. हा फक्त सुखी राहा. काय आत्या तू, जाऊ द्या, मी बॅग भरून ठेवले, मी बॅग भरून आणते. नाना तुम्हाला एक सांगू का, काय मला ना असं झालं, एक बाजूला आड आहे आणि एक बाजूला हिर आहे. बरोबर मी आईलाही सोडत नाही आणि बायकोलाही सोडत बरोबर. नाही. असं माझं मधीच ना असं वेगळंच खच्चीकरण होऊन राहिलं मला. नाही नाही काय माहिती का विषय, आता का बघ शेवटी तुला आता आई प्यारी आहे आणि बायको प्यारी आहे बरोबर. तर आता एक करायचं आधी, आता आई तर काही कुठे जाणार नाही बरोबर ना आई, पण जर तुला बायको जर सोडून गेली तर काय करायचं? त्यापेक्षा तुला बायको सांभाळणं गरजेचं आहे. बायकोने सोडायची. बाबूराव हो आपली चूक आहे, आपण पोराला जन्म दिलेला आहे ना. खरी बात ती. ही आई रोड राहिली नाही. नाही काय नाही. ए आई ए नको रडू. ए, दे घरात बॅग ठेवून चालली वर. काय हो? अरे नाही तुम्हीच तर बोलले होते चाल चाल चाल. तू टेन्शन नको घेऊ. आई तू रडू नको. अरे बाळा तू अगं नाही जाणार कुठं तुला सोडून. तू सुखी राहा तिकडं, टेन्शन ए, नको. वय तू घरी दे मुस्कळात लावतो आठवून. वय आई ये बाय, तू ना रडू नको बरं का. आई ये आई बोल बोल बोल. नको रडू तू. वय बाय, तुला सोडून जाणारच अरे नाही. मी तुझ्यासाठी आजपर्यंत नाही तुला रडत सोडून आहे कुठं मी. 4 दिवस तरी राहिलो का? नाही तू जा. राहिलो का? नाही राहिला पण अरे काय होतं विशाल तुला सांगू कोणाला का, समजून रोजच्या कटकटी घातल्यापेक्षा आहे ना ऐक, ती पोर काही कामधंदा करीत नाही व्यवस्थित ऐक, आणि तो मम्मीला काही आवडत नाही आणि ते पुढं पुढं बोलती, तोंडी लागती, त्याच्यामुळे ना तुम्ही ना तिकडे लागायला लागा ना. हसू होतं विशाल नको. ती बी शेजारा लोकांची पाजाराला. लेकरं आणलेली आहे, त्रास नको बोला. आपल्याला. तुला एवढं जास्त झालं का? शेजार दररोज काम करते तरी नाही म्हणता यांच्याच हाताखाली असते मी काम तिच्या करत. डोक्यात फरक पडला का? यांना कसं लागतं माहितीये का, इथलं तर इथंच आणि त्यांना पूर्ण कम्प्लीटच वस्तू पाहिजे राहते. तर माझ्याकडून नाही होत, मला नाही जमत त्या गोष्टी. गॅप अरे गपरे. हे असंच केलं पाहिजे, याच्यात हेच घाला. बस गप. मी सांगतो काय तुला, हे बाय माझ्या आईने मला कसं लहानचं मोठं केलं मला माहिती. हा मग हा अजिबात तिच्या पुढे बोलायचं नाही, तुला राहायचं तर अरे मग तिला तिच्या अरे मग तिला तिच्या आई बापाने लहान मोठं केलंच आहे ना. हा? आता लग्न करून आणलं मला, तुला जायचंय का? तू घराच्या बाहेर निघ. लग्न करून आणलं ए, मला पुढं आणि काढून तुम्ही- घेतो गप ना. हा? मग राहा, तिला काय आई माहिती जवळच माझी थांबा किती तुम्ही. कष्ट काढल्या. आई बापालाच सांभाळा, मला नका सांभाळू, मी चालले घरी मग. हा, जाय. नको काय सुन बाई ऐकत बॅग घे तुझी निघ. नाही नको ऐकत नको. अहो दररोजचं कटकटी कोण सहन करेल तुला यांची? काय तुला फोनवर ए, वहिनी. तू तर लगेच बॅग भरली. ऐक तू हे नको करू तिला, तू तिला घेऊन जा. नको कर, आपल्याला आपल्या आई, मला घरात अगं- 4 लोक आपल्याला बी नाव ठेवतात बाबा. तू तिला घेऊन जा पुण्याला, सुखी राहा. दिवाळी दसऱ्याला मी फोन करेन तेव्हा तुम्ही या. नाना नाना तुम्ही सांगा बाबा काय करू. मला मा मत होतं वहिनी ऐक मला ना ते एकदम ऐक. हे झालं डोक्यात. त्याला काय तो पण घरातून पाय निघत नाही त्याचा, तर त्याला तू आई लागती बायकोही लागती. पण मा एक मत आहे या बाई, एक काम करते बाबूराव. इडच मंच मध्ये 2 चुली करा. हा नाही नाही हो, एका घरात 2 चुली, लोक काय म्हणतील का यांच्या घरामध्ये 2 चुली झाल्या. गंगेच्या घरात मी शेतात राहायला जाते, मी मळ्यात राहते हा, आणि मस्त मी कर. इथं राहीन. बाबा, आई हा. मी मला तुला तू माझ्या डोळ्या पुढे पाहिजे बाबा. हा बाबा मी लगे दिवसभर इकडे येईन, पण मी नाही तिकडे नाही नाही निघून ऐका जाते. बाय, या आपला रूम आहे ना इकडचा, त्याची साफसफाई करून घेऊ. नको इथं नको तू राह. नको अशा जरा नको. लोक म्हणतील इथलच्या इथं त्यांनी 2 घर चुली मांडली, असं तरी म्हणता येईल. तुम्ही इथं राहता आणि मी मळ्यात शेतात राहते, शेताकडे लक्ष द्यावं लागतं. 2 गायी आहेत, लोक नाव ठेवतील रे बाबा. राहू दे, दिवसभर आहे तुझ्या जवळ आई. मग मग असं नको अहो चल. बाबूराव सांगा हो, ए लेकरं बरं आहे कसं एवढं पण नाही करू असं जाऊ. ते बी बायको विशाल मध्ये आई मध्ये. अहो गेलं असतं निघून, चांगलं जीवन झालं असतं आपलं तिकडं. हा तिकडे जाऊ तुम्ही भीतीचं सिमेंट काढू कशाल का. यांना पण आई सोडवत नाही. आणि मग बरोबर ना ग शांत बस त्याला तेव्हा ते ए, पोरं गप. भाऊ, आपण मी मळ्यात अरे, राहते, मी या- लगी रोज तुला तू लगी दिवस आईला आधार द्यायचा बायकोला आधार द्यायचा. हा दोन्ही सांभाळायचे. मला सून बी लागती, लेक बी लागती. आई मला ती बी लागते आणि तू बी लागते. अरे बाबा, कुठे नाही म्हणते बाबा, तिचं माझं जमू शकत नाही ना. कुठे लोकांना हसू का? फक्त इडचिड आलं रा
आलं का? लोकांना तेच लागतं. मी मळ्यात राहते म्हणता येईन का मळ्यात ते काम चालू आहे म्हणून तिथं राहते त्याच्या. तुम्हाला काय लागलं बागलं येऊन मला जाऊन सांगा. करीन मी. तो ऑटो राहिला तो येत जा माझ्याकडं. हा अहो, मी बरं का? रोज तुझ्याकडेच आहे मी काय गावामध्ये. होतं, तुला काय लागलं बागलं ना तर मला सांगा. जा होय. मी आणून देईन. गळ्यामध्ये फक्त आणि मंगळसूत्र. तुला द्यायला आलं तर बाई कधी मध्ये यांचं जायचं असंच याच्याकडे. राहतं. हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे. तुला काय होतं नवरा करताना तुला तेव्हा बरं चाललं तुला मंगळसूत्र घालायला. मला वाटलं टिकली आणि मंगळसूत्र घालायचं असलं तर इथं राय नाही तर ते घालावंच लागतं बाई. सुवास तुला टिकल्याची पाकिट नाही का? टिकल्याची पाकिट आहे ना? तुला काय लागत ते आहे का? आहे अहो, माझ्याकडे सोन्याचं सगळे. नाही तर पैसे जाऊ लगेच. अहो सोन्याचं तिला मंगळसूत्र करेल हे. कुठे फॅशन म्हणून घालते मामा मी. नाही नाही आज ही गाडी अवदस आहे. ए नीट बोलावं असं जात नाही बोलू लक्ष्मी बायकोला. असं बरं, नाही जाऊ बोलू. दे, जाय घरात. जाय बाई काहीतरी कर करायचं स्वयंपाक खा. पाण्याला काय बिलक. नानाला चहा करून राहिला आता. नाही आता चार मारे नको, नको. मारे ना अहो, बैल पण सुटले. त्याच्यात- अरे माय बैल सुटले ए बाबा बैल सुटले मावाले ती आहे. बरं भाऊ बांधायला ना असे हसू येतं. आता तो नाना आहे ना सगळ्या गावात करील आता. अरे पण आणि नेमकं हिला तर अक्कलच नाही. मी काय म्हणते त्याच्यामुळेच मी तुम्हाला नाही म्हणते. मी शेतात मळ्यात राहते तुम्ही इथं राहा. नका लोड घेऊ. कारण ही बाई सुधारायच्या मार्गावर नाही. तुम्हाला दोघांना कसं करायचं ते करा. माझं एक म्हणणं आहे की यांना शांत बसून मी त्यांना आयतं जेवण करून देईन. नाही, नाही, तुम्ही नाही, इथं मला बसा नको, फक्त नको, नको. फक्त असंच झालं पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणून नका जाऊ नको नको कटकट कारण नका तेव्हा घालायचं. मला आहे ना लई तापड काम लागतं आणि माझा स्वभाव वेळ तापड. मला ही गोष्ट त्याला तर वेळेवर डबा नाही गेला तिकडून बी मला टेन्शन राहील. तू नाही खाल्लं तू फुगेल दिसली ते बी मला टेन्शन राहील. मी तुमचे नकोच बाबा. मी माझा नवरा शेतात तर तुम्ही अरे मी दिवसभर येत जाईन इकडे लोकांना काय करणार आहे मी कुठे आहे? असं स्वभाव असं बरं जाऊ दे मी शेतात जाऊन येते तुम्ही बसा इथं पैसे इकडं. तू इथं बस बरं. तुला मंगळसूत्र घालणार काय अडचण नाही. घालेल मी मला काही प्रॉब्लेम नाही पण आता काही फॅशन म्हणून आजचे दिवस मी दररोज तर घालतेस ना. आजच नाही घातलं पण या सासूबाईचं आहे ना लई तन 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 टिकली का बरं तन नाही तन तन लागली? टिकली का बरं नाही लागली? मनावर अहो एक फॅशन म्हणून